तर आता लाडकी बहीण योजनेविषयी आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जो आहे तो बहिणींच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। तो म्हणजे काय, तर आता बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत, परंतु यामधील अतिशय काही नियम व कायदे यांनी नवीन केलेले आहेत ते जर आपण पुढे पाहणार आहोत। परंतु अतिशय बहिणीसाठी 2 महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत किंवा अपडेट्स आलेले आहेत ते तर आपण पाहणार आहोत। परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 10वा हप्ता कोणाला मिळणार, योजनेतून 52 लाख महिला रद्द होणार का, नवीन अटीमुळे काही अडचण येणार का, तर आम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल, अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील। चला तर आता सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। 10वा हप्ता कोणाला मिळणार, तर हे पहा, ज्या बहिणी अटी असतील, नवीन अटी आलेल्या आहेत मित्रांनो, त्या नवीन अटी जर तुम्ही बसत असाल नवीन अटीमध्ये किंवा नवीन पात्रता व अटी तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार नाही। परंतु हा 10वा हप्ता कशा पद्धतीने पूर्ण हप्ता मिळण्यासाठी अटी कोणत्या पूर्ण करायच्या आहेत व कोणत्या अटी नाही पूर्ण केल्या तरीही चालतील, आणि सोबतच आता योजनेतून 52 लाख महिला रद्द होणार आहेत। ह्या महिला रद्द होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि या कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही सुद्धा रद्द होणार का, तुमचा फॉर्म देखील रद्द होणार का, आणि सोबतच नवीन अटीमुळे काही अडचणी येणार का, आम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल, अशा प्रत्येक एक प्रश्नाचं उत्तर आपण लगेच जाणून घेऊया। तर आतापर्यंतचा महिलांचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे काय, तर सर आम्हाला 21 रुपये कधीपासून मिळणार, आम्ही भरपूर दिवसापासून 21 रुपयांची वाट पाहत आहोत। ज्या दिवशी सरकार निवडून आले त्या दिवशीपासून लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 21 रुपये कधी मिळणार याची वाट आतुरतेने पाहत आहेत, परंतु आतापर्यंत बहिणींना 21 रुपये मिळालेले नाहीत। परंतु आत्ता सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट देखील आपण म्हणू शकतो, आत्ता बहिणींसाठी काही क्षणापूर्वीच निर्णय झालेला आहे, तो म्हणजे आता 21 रुपये वाटप होण्यासंदर्भात तो निर्णय कसा झालेला आहे, कोणत्या बहिणींना 21 मिळणार, कोणत्या बहिणींना 1500 रुपये सुरू राहणार, ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेणार आहोत। चला तर आज दिनांक आहे 20 मार्च आणि बहिणीसाठी हे 3 निर्णय जे आहेत ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत व 3 मोठे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। आपण स्टेप बाय स्टेप अगोदर पहिला निर्णय, नंतर दुसरा निर्णय, तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप निर्णय जे आहेत ते बहिणीसाठीचे निर्णय आपण पाहणार आहोत, कारण की आज दिनांक 20 मार्च आहे आणि आजचा दिवस जो आहे तो बहिणींना नक्कीच आठवणीत राहणार आहे किंवा बहिणींना या दिवसाची नक्कीच आता एक आनंद होणार आहे या दिवशी। चला तर आता पाहूया आपण 20 मार्च 10वा हप्ता वितरण सुरू होणार, परंतु फक्त याच महिला पात्र। हो मित्रांनो, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण म्हणू शकतो, 10वा हप्त्याचे वितरण तर सुरू होणारच आहे, परंतु फक्त याच महिलांना 10वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे। ज्या बहिणी खाली दिल्याप्रमाणे ज्या अटी असतील, शर्ती असतील त्यामध्ये बसत असतील तरच त्याच बहिणींना 10वा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही। चला तर आता त्या नवीन अटी, नवीन नियम आणि बहिणीसाठीचं एक थोडीफार डोकेदुखी नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता जुन्या नियम व अटी रद्द झालेल्या आहेत व यामधील नवीन नियम व अटींचा समावेश झालेला आहे। या नवीन नियम व अटीमध्ये जर तुम्ही बसलात तर मग मात्र तुम्हाला टेन्शनच नाही मित्रांनो, डायरेक्ट तुमच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होणार आणि तो सुद्धा किती जमा होणार ते तर आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। त्यामध्ये देखील तुमच्यासाठी अतिशय मोठी व जबरदस्त आनंदाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे हे पहा, सर्वात पहिली नियम व अटी यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचे आधार कार्ड तर लिंक असायलाच पाहिजे। हा नियम सर्वांना माहिती आहे, परंतु यामधील एक नवीन नियम यांनी ॲड केलेला आहे, तो म्हणजे काय, तर आधार कार्ड आणि बँक पासबुक जे असेल तुमचे तर ते बँक पासबुक सोबत आणि आधार कार्ड सोबत दोन्हीवरचे नाव जे आहे ते एक सारखेच असायला पाहिजे। जर नावामध्ये बदल असेल, काही अडचणी असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक जरी असेल दोन्ही नावामध्ये तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही। त्यामुळे तुमचे आधार कार्ड व बँक पासबुकवरील नाव जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे, सेमच नाव आहे का। तर याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय, तर हे पहा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे। इतर कुठल्याही योजनेचा, मग ती PM किसान असेल किंवा PM किसान योजनेचा जर लाभ घेत असाल आणि सोबतच राजश्री एक दुसरे 2-3 योजना आहेत त्या म्हणजे निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, तर अशा पद्धतीचा जर योजनेचा लाभ घेत असाल तुम्ही तर मग मात्र तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे। अडचण कशी येणार आहे, तर हे पहा, त्याही योजनेचा लाभ तुमच्या खात्यावर जमा होतो आणि ह्या योजनेचा लाभ तुमच्या खात्यावर जमा होतो तर ते शासनाला लगेच समजत आहे, कारण की
पैसे पाठवण्याचे माध्यम तर एकच आहे, ती म्हणजे DBT माध्यम. आणि त्या माध्यमामुळे शासनाला लगेच समजून जात आहे कोणत्या बहिणींना डबल पैसे जात आहेत. तर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल तर लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे, सर मी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही, मला हप्ता पाठवा. याच्यानंतर तिसरा व सर्वात महत्त्वपूर्ण नियम देखील आपण म्हणू शकतो, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर आता लाडकी बहिणींना पैसे तर वाटप होणार आहेत, परंतु ज्या बहिणींच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही आहे, ज्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला म्हणजे कसा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जर कमी असेल असा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला लवकरच जमा करावा लागणार आहे. हा कशा पद्धतीने जमा करायचा, तर हे पहा, लवकरच आता लाडकी बहीण योजनेची KYC जी आहे ती अपडेट सुरू होणार आहे. ज्या बहिणी KYC अपडेट करतील त्याच बहिणीने ते क्षणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 2.5 लाख रुपयांपेक्षा आतला उत्पन्न असलेला दाखला जमा करायचा आहे. आणि सोबत तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. ते जर असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो 10वा हप्ता मिळून जाणार आहे. आता ज्या महिला या सर्व नियम पूर्ण करतील तर अशा महिलांना हप्ता वाटप जे आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे थोडक्यात मित्रांनो. कारण की काय विषय झालेला आहे, तर एकूण पैसे वाटण्यासाठी नक्कीच दरवर्षी दर महिन्यामध्ये उशीर होतो आणि बहिणींना 1 तारखेला पैसे मिळायला पाहिजेत, ते तारीख जाती पार 15, 20, 25 पर्यंत. परंतु आता तसं होणार नाही. 10वा हप्ता जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण व जबरदस्त ठरणार आहे. आणि या हप्त्यामध्ये वाटपासंदर्भात मित्रांनो आत्ताच निर्णय घेण्यात आलेले आहेत. 10वा हप्ता जो आहे तो स्टेप बाय स्टेप, आता अगोदर 5 जिल्हे नंतर 5 जिल्हे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप असे एकूण 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा होऊन जाणार आहेत. चला तर आता कोणत्या बहिणीच्या खात्यावर पैसे जे आहेत ते आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहेत ते तर आपण पाहणारच आहोत. परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा बहिणीसाठी मोठा धक्का आहे. तो म्हणजे ज्या बहिणी नियम अटी पूर्ण करणार नाहीत अशा 52 लाख महिलांना योजनेतून सरळ बाहेर काढण्यात येणार आहे. मग त्यामध्ये तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो. त्यासाठी काळजी तुम्हाला नेमकं काय घ्यायची आहे, तर हे पहा, इतर कुठल्याही योजनेचा तो लाभ तुम्हाला घ्यायचा नाही, किंवा लाभ जरी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या योजनेसाठी लगेच अप्लाय करायचा नाही. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान योजना असेल, काय विषय होतो, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. त्यामुळे इतर कुठल्या योजनेला आत्ताच अप्लाय करू नका किंवा दुसऱ्या योजनेचा कुठलाही फॉर्म भरू नका. कारण की जर फॉर्म भरायचा असेल तर घरातील इतर व्यक्तींच्या नावावर भरा, तुमच्या स्वतःच्या नावावर मात्र आता इथून पुढे कुठल्याही लाडकी बहीण संदर्भात असेल कुठलाही फॉर्म जो तो अजिबात भरू नका, जेणेकरून तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या आतच राहाल, अजिबात बाहेर जाणार नाहीत. जर आता मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत, म्हणजे 4 मोठे गिफ्ट बहिणीसाठी ऑलरेडी तयार झालेले आहेत. आणि यामधील हे गिफ्ट जर पाहिजे असतील तर तुम्हाला मग मात्र काही गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आणि त्या गोष्टी केल्या की तुमच्या खात्यावर हे 4 मोठे गिफ्ट जे आहे ते पडून जाणार आहेत. बहिणींचे दुसरे आवडते मुख्यमंत्री ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. फक्त लाडकी बहीण योजनेसंदर्भात फक्त आता हप्ता वाटायचा नाही, तर हप्त्यासोबत हे 4 मोठे गिफ्टसुद्धा लाडक्या बहिणींना मिळालेच पाहिजेत अशा पद्धतीने माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. चला तर आपण आता ते 4 गिफ्ट नेमकं कोणते आहेत ते जाणून घेऊया. तर आज मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय घेतले, त्यापैकी पहिला निर्णय जो आहे तो ठरलेला आहे, तो म्हणजे आम्ही वचन दिल्याप्रमाणे बहिणींना आता 2100 रुपये वाटप करून टाकणार आहोत. हो मित्रांनो, अतिशय जबरदस्त मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो. आता बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. आणि याचा निर्णय बजेटमध्येच घेण्यात आलेला होता, परंतु तो तुम्हाला समजलेला नाही. कारण की अजितदादांनी ज्याप्रमाणे प्रचंड मोठे बजेट जे आहे ते सादर केलेले आहे, 3780 कोटी एवढी रक्कम लाडक्या बहिणीसाठी जमा करण्यात आली होती. आणि यामध्ये या कारणास्तव आता लाडकी बहीण योजनेचा निधी जो आहे तो नक्कीच वाढणार आहे मित्रांनो. आता 1500 नाही तर आता मिळणार प्रत्येक महिन्याला 2100 रुपये. अतिशय चांगली रक्कम जी आहे ती त्याला म्हणू शकता तुम्ही. आणि ही ऑफिशियल अपडेट मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे चालूमध्ये. कारण की काय विषय होतो, तुम्ही लाईक केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ नक्की मिळत असतात. आता दुसरा महत्त्वपूर्ण व मोठा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे आता विलंब करू नका, माझ्या बहिणींना पैसे पाठवा अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बहिणींचे लाडके मुख्यमंत्री, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता अजिबात विलंब करायचा नाही, आजपासूनच बहिणींच्या खात्यावर हळूहळू पैसे जमा होण्यास सुरुवात झालीच पाहिजे मित्रांनो. आज काय विषय झालेला आहे, तर जिल्ह्यांची नवीन यादी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये स्टेप बाय स्टेप 3 जिल्हे आहेत मित्रांनो. 10 तारखेपर्यंत आज 20 तारीख आहे आणि आजपासूनच दररोज दिवशी 3 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते जबरदस्त पद्धतीने वाटप केले जाणार आहेत. आणि यामधील आता अजिबात विलंब होणार नाही, बहिणींच्या खात्यावरच डायरेक्ट पैसे जे आहे ते जमा होणार आहेत.
तर आता अर्थसंकल्प जो आहे तो परिपूर्ण झालेला आहे. पूर्ण म्हणजे काय तर बजेट जे आहे ते साईन इन झालेलं आहे लाडक्या बहिणींना. आणि बजेट पडलं म्हणजे तुम्हाला कळतं का, तर ते विषय काय होतो, डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. यामध्ये आता शक्यतो अडचणी येणार नाहीत, परंतु बहिणींच्या खात्यावर निवडक जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. चला तर त्या जिल्ह्यांची यादी आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आपल्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील, आपल्या जिल्ह्याला पैसे मिळतील का, किंवा आपला जिल्हा वंचित राहणार का. संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप जी आहे ती पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही जिल्हे पाहू शकता मित्रांनो. सर्वात पहिला जिल्हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तो म्हणजे पुणे. कारण की पुणे या ठिकाणी आतापर्यंत भरपूर वचनपूर्ती सोहळे जे आहेत ते यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आणि त्यामध्ये लाडक्या बहिणीला थोडाफार तोटासुद्धा झालेला आहे. तो म्हणजे कसा, तर वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर सुद्धा भरपूर दिवस बहिणींना पैसे मिळाले नव्हते, परंतु आता तसं होणार नाही. आता विषय काय झालेला आहे, तर प्रत्येक वचनपूर्ती सोहळ्यामध्ये अजितदादा विचारत असतात कोणत्या बहिणीला पैसे मिळाले, त्या बहिणीने हात वर करा. तर त्यामधील जवळपास 50% बहिणीचे हात खाली होते आणि या कारणास्तवच अजितदादांनी देखील एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर आजपासून आज दिनांक 20 मार्चपासून दररोज दिवशी 3 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते वाटप झालेच पाहिजेत. डीबीटी माध्यमाची क्षमता जरी कमी असेल तरी नॉट प्रॉब्लेम मित्रांनो. काय विषय होतो, डीबीटी माध्यमाची क्षमता कमी असल्यामुळे दिवसाला 25 ते 30 लाख महिलांनाच लाभ जो आहे तो वितरित केला जातो आणि या कारणास्तव आता स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे डीबीटी माध्यमातून देखील कुठल्या प्रकारचा लोड जो आहे तो येणार नाही. पहिला जिल्हा तर तुम्हाला समजलेला आहे मित्रांनो, पुणे या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे सर्वात अगोदर. याच्यानंतर रायगड या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत. सोबतच सर्वांचं आवडतं म्हणजे अहिल्यानगरमध्ये देखील पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो ठाणे असेल, मग त्याच्यासोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल आणि इकडच्या साईडला जर तुम्ही पाहिलं खाली जर पाहिलं तर इकडे मग सातारा आहे, रत्नागिरी आहे, सोबतच सोलापूर आहे आणि सांगली, कोल्हापूर. तर या जिल्ह्यामध्ये देखील स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. आजपासूनच पैसे वाटप होणार आहेत आणि ज्याप्रमाणे आपण सिक्वेन्स वाईज जिल्हे सांगितले आहेत त्याप्रमाणे दर दिवशी 3 ते 4 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते वाटप सुरू होणार आहे. आणि सर्वांचं आवडतं अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर यामध्ये देखील येत्या 2 दिवसामध्ये पैसे जे आहेत ते वाटप सुरू होणार आहे. याच्यानंतर बीडमध्ये देखील मित्रांनो परभणी असेल, नांदेड असेल, धाराशिव सोबत या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टेप बाय स्टेप पैसे वाटप होणार आहेत. आतापर्यंत भरपूर उशीर जो आहे तो झाला होता, परंतु आता इथून पुढे अजिबात उशीर होणार नाही. कारण की लाडक्या बहिणींना भरपूर प्रतीक्षा करावी लागते. या कारणास्तव लाडक्या बहिणी नक्कीच नाराज होत असतात, परंतु शासनाला आता कुठल्याही लाडक्या बहिणींना अजिबात नाराज करायचं नाही आणि या कारणास्तव आता पैसे जे आहेत ते आजपासूनच वाटप करण्यास सुरुवात झालेल्या असणार आहे. काही बहिणींच्या खात्यावर तर ऑलरेडी पैसे जमासुद्धा झालेले आहेत. हो मित्रांनो, 10वा हप्तासुद्धा काही बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे, परंतु त्या फक्त काही निवडक बहिणी आहेत आणि जास्त बहिणींच्या खात्यावर 10वा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही. आणि तुम्हाला एक सर्वात जबरदस्त अपडेट देखील सांगू इच्छितो मित्रांनो, आता 10वा हप्ता 2100 रुपये तर मिळणारच आहे. मग सोबत गिफ्ट नको का काही, तर कारण की लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष जो आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि या कारणास्तव तुम्हाला दुसरं जबरदस्त गिफ्ट म्हणजे ती काय मिळू शकतं, तर जर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश आले तर तुम्हाला एप्रिल आणि मे या 2 महिन्याचा हप्तासुद्धा एकत्रितरित्या मिळू शकतो. आतापर्यंत यूट्यूबवर ही माहिती कोणी मित्रांनो सांगितली नाही, ती माहिती आपण सांगत आहोत. ती म्हणजे काय, तर जर निर्णय झाला आणि वर्धापन दिन जर बहिणीचा जोरात साजरा करायचा झाला, म्हणजेच आता काय, तर लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि या कारणास्तवच जर वर्धापन दिन साजरा करायचा झाला तर त्यामधील 2100 अधिक 2100 म्हणजे 2 महिन्याचा लाभ जो आहे तो 4200 रुपये जे आहे ते बहिणींच्या खात्यावर जमा होऊ शकतात मित्रांनो. तर आता योजना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर तर बहिणींना मिळालेले आहेतच आणि अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा म्हणजे पुन्हा एकदा आता 3 गॅस सिलेंडर जे आहे ते वाटप सुरू झालेले आहेत आणि याच्या अंतर्गत आता 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होत आहेत. आणि हे पैसे जर तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला अतिशय सोप्या स्टेप ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे काय, तर सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे का नाही ते चेक करायचं आहे आणि जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तुमच्या नावावर तर याचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण की जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर बहिणीला स्पेशल सबसिडी जी आहे ती वाटप केली जात आहे, ती म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत. तर यामधील
तुम्हाला मिळणार आहेत एकूण 2,490 रुपये तुमच्या खात्यावर सबसिडी जी आहे ती जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला गॅस जो आहे तो बुकिंग करायची आहे आणि बुकिंग करूनच गॅस भरायचा आहे, तरच तुम्हाला ही सबसिडी जी आहे ती मिळणार आहे. 2,490 रुपयांची प्रचंड मोठी सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आता याच्यानंतर हे पहा, बँकेमध्ये पैसे तर येणार आहेत, परंतु काही निवडक बँक असणार आहेत. याच्या अगोदर मित्रांनो आपण एक गोष्ट पाहू इच्छितो, ती म्हणजे काय, तर आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आत्ताच काही क्षणापूर्वी किंवा काही तासांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. बहिणींचे तीनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सोबतच अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा अतिशय मोठमोठे निर्णय जे आहेत ते बहिणींना घेतलेले आहेत. कारण की आत्ताच काही क्षणापूर्वी बहिणीची मिटिंग जी आहे ती पार पडलेली आहे, ती म्हणजे 20 मार्च रोजी. आणि ही मिटिंग जी आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण की यामधील निर्णय अशा पद्धतीचे घेण्यात आलेले आहेत की बस बहिणींना आता पहिला निर्णय त्यांनी सांगितला होता तो म्हणजे काय, तर बहिणींना आता 2100 रुपये जे आहे ते आम्ही वाटप करत आहोत. यामध्ये कुठल्याही प्रकारची कटौती किंवा पैसे कमी किंवा कट आम्ही अजिबात करणार नाहीत. आणि जर पैसे कोणत्या बँकेने कट केले किंवा पैसे जर तुमच्या खात्या बँकेत लवकर पडले नाहीत तर त्यांच्यावरती सक्त कारवाई जी आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे पैसे पडण्यासाठी तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज कमीच झालेलीच आहे. परंतु मित्रांनो, एक निर्णय देखील खराब निर्णय मला वाटतो त्यांनी घेतल्यापैकी, तो म्हणजे काय, तर 52 लाख बहिणी ज्या त्या लवकरच बाहेर काढल्या जाऊ शकतात. त्यामधील असा विषय आहे, ज्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत असाल, ज्या बहिणी अटी मोडत आहेत किंवा ज्या बहिणीच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि त्यांनी तरीसुद्धा फॉर्म भरलेले आहेत, तर अशा ज्या बहिणींना गरज नाही आहे योजनेची त्या बहिणी देखील लाभ घेत आहे, तर अशा सर्व बहिणींना योजनेतून बाहेर हकलपट्टी करण्यात येणार आहे. आणि याच्या अंतर्गतच हे मोठमोठे निर्णय जे आहेत ते आज झालेले आहेत व याची अंमलबजावणी देखील आजपासूनच सुरू झालेली आहे. तर बहिणींना याच्या अगोदर म्हणजे एकूण 7 हप्ते जे आहेत ते मिळालेलेच होते, परंतु त्याच्यानंतरही तुम्हाला हप्ते मिळाले, तो म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता तुम्हाला मिळाला होता. तो म्हणजे किती, तर 3000 रुपये एकूण बहिणींना 9वा आणि 10वा हप्ता मिळालेला होता. तर आता विषय काय झालेला आहे, तर 10,500 रुपये अधिक 3,000 रुपये म्हणजे एकूण किती पैसे रक्कम झाली, तर एकूण रक्कम झालेली आहे मित्रांनो 13,500 रुपये. एवढी प्रचंड मोठी रक्कम बहिणींना या 10 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्येच वाटप करण्यात आलेली आहे. आणि आता 9वा महिना म्हणजे बहिणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे लाडकी बहीण योजनेला, तर त्यामुळे आता 10वा हप्ता जो आहे तो आता होणार आहे 2100 रुपये वाटप. 2,100 रुपये तुमच्या खात्यावर आता जमा करण्यात येणार आहेत. परंतु यामध्ये त्यांनी ज्या अटी सांगितलेल्या आहेत, ज्याप्रमाणे तुमचे उत्पन्न जसे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही क्लिअर कट असायला पाहिजेत, आधार कार्डमध्ये किंवा बँकेच्या पासबुकमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा मिस्टेक नसायला पाहिजे. अशा सर्व जर अडचणी तुम्ही दूर झाल्या तुमच्यापासून, तर तुम्हाला 10वा हप्ता 2100 रुपये जमा होऊन जाणार आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे 10वा हप्ता वाटप नियोजन जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे किंवा आतापर्यंत बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली का, तर हे पहा, 10वा हप्ता वाटप संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. ती म्हणजे काय, तर हे मित्रांनो, चेक जो आहे तो 3,680 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास मंत्री यांच्या विभागाकडे गेलेला आहे. व चेक विभागाकडे गेला म्हणजे काय, तर मित्रांनो आता पैसे जे ते बहिणींच्या खात्यामध्ये स्टेप बाय स्टेप जमा करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आणि आता ही सुरुवात एवढी जबरदस्त झालेली आहे की पैसे आता डायरेक्ट बहिणीच्या अकाउंटवरच पाठवण्यात सुरुवात झालेली आहे. कारण की आतापर्यंत भरपूर बहिणींनी वाट पाहिली होती की आम्हाला पैसे आले नाहीत, आमचे मागील पैसे राहिले होते, परंतु आता विषय काय झालेला आहे, 10वा हप्ता असा जबरदस्त हप्ता असणार आहे. 2100 रुपये तर मिळणारच तुम्हाला, परंतु त्याच्यासोबतच मागील राहिलेले पैसे असतील किंवा मागील राहिलेली कसर जी आहे ती पूर्ण होणार आहे. मग ती 1500 रुपये असतील, अन्नपूर्णा असतील, तर प्रत्येक योजना धडाकेबाज निर्णय जे आहे ते घेण्यात आलेले आहेत व प्रत्येक योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यावर निधी जो आहे तो वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आता 10वा हप्ता वाटप नियोजन म्हणजे काय, तर एकूण 3,680 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करून महिला व बालविकास मंत्री यांच्या विभागाकडे ती तर पाठवलेलीच आहे, परंतु सोबतच आता ही एवढी प्रचंड मोठी रक्कम म्हणजे किती, तर 2100 रुपये वाटप करण्यासाठी ही रक्कम असणार आहे. कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिली असेलही भरपूर बहिणी विचारतात, सर 2100 रुपये कधी मिळणार, तर हे आतापासूनच मिळणार सुरुवात होणार आहे. आणि बहिणीसाठी एक मोठं गिफ्ट म्हणजे काय, तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ती म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी चूल. मित्रांनो अतिशय जबरदस्त योजना आहे सौर ऊर्जा चूल योजना. अशी योजना आहे मित्रांनो, याच्या अंतर्गत बहिणींना स्वयंपाक करण्यासाठी लाडक्या बहिणींना उन्हावर चालणारी सौर ऊर्जा प्लेट आहे मित्रांनो इथे, आणि त्यावर तुम्ही स्वयंपाक देखील छान पद्धतीने करू शकता. तर हे वाटप करण्याची प्रक्रिया सुद्धा
चालू झालेली आहे आणि यासाठी अर्ज जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. हे अर्ज कशा पद्धतीने करायचे, कुठे करायचे यावर आपला एक नवीन व्हिडिओ तर येतच आहे, तर देखील तुम्हाला इथं सांगतो मी. हे अर्ज तुम्ही करू शकता म्हणजे जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन याविषयी फॉर्म जो आहे तो भरून तुम्ही अर्ज तुमचा लगेच करून टाकू शकता. तर आता बहिणींना 2 नवीन योजना म्हणजे बहिणींसाठी गिफ्ट असणार आहेत हे, आणि हे 2 गिफ्ट नेमकं काय असणार तर हे पहा. सर्वात पहिलं गिफ्ट यांनी ठेवलेलं आहे ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, सिलाई मशीन योजना भरपूर महिला भरपूर दिवसापासून सिलाई मशीन योजनेची वाट आतुरतेने पाहत होत्या, परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि सिलाई मशीन योजना वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि यामधील 2400 महिलांना सिलाई मशीन जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप केली जात आहे. जर तुमचा नंबर सिलाई मशीन योजनेमध्ये आणायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. त्या अटी व स्टेप तुम्ही पूर्ण केल्या करता क्षणी तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काय आहे मित्रांनो, तर आता बहिणींना स्वतः काहीतरी उद्योग करून पैसे कमवता यावेत यासाठी ही उत्स्फूर्त देण्यासाठी योजना तयार झालेली आहे. व याच्या अंतर्गत आता बहिणींना सक्षमीकरणासाठी 2400 सिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहेत. परंतु या सिलाई मशीन कोणत्या बहिणींना मिळणार आणि लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी असणे आवश्यक आहे का तर हे पहा, लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की ज्या बहिणी लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात असतील त्या बहिणी म्हणजे 1-2.5 लाख उत्पन्न जे आहे ते त्यांची कमी असते. सोबतच त्यांना लाभ जो तो लाडकी बहीण योजनेचा तर मिळतच आहे, परंतु सोबतच आणखीन एखादा लाभ मिळावा या कारणास्तव ही योजना तयार करण्यात आली होती मित्रांनो. याचे अर्ज जे ते चालू झालेले आहेत. मार्चचे नवीन अर्ज जे आहे ते चालू झालेले आहेत. तुम्हाला नवीन अर्ज भरायचे, जुने अर्ज भरू नका. विषय काय होतो, जर नवीन अर्ज भरले तर तुम्हाला पैसे जे ते लवकर तुमच्या खात्यावर ट्रान्सफर होत असतात आणि सर्व गोष्टी क्लिअर कट तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे आता नवीन अर्ज देखील तुम्ही भरू शकता. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल, तुमचा फोटो असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, सर्व गोष्टी अपलोड करा, व्यवस्थित अर्ज भरा आणि संपूर्ण तुम्हाला सिलाई मशीन जे ती मिळून जाणार आहे. आता 20 लाख घरकुल योजना अतिशय जबरदस्त योजना मित्रांनो आतापर्यंतची मला वाटलेली आहे. आणि कारण की या योजनेच्या अंतर्गत बहिणीला जवळपास 2 लाख रुपयांचा लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे. आणि 2 लाख रुपये म्हणजे काही मित्रांनो कमी नाहीत. परंतु हे घरकुल मिळण्यासाठी थोड्या अडीअडचणी तर नक्कीच येत आहेत. पहिली अट यांनी ठेवलेली आहे घरकुल मिळण्यासाठी ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी तर महिला असायला पाहिजेतच. सोबतच तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते तर मिळालेले असायला पाहिजेत आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे घरकुल जे आहे ते मिळणार आहे. अन्यथा 1 रुपयासुद्धा तुम्हाला घरकुल योजनेचा मिळणार नाही. तर या पात्रता व अटी यांनी घरकुल योजनेसाठी ठेवलेल्या आहेत. आणि सोबतच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ जो कधीपर्यंत तुमच्या खात्यात वितरित होणार तर हे पहा, ज्याप्रमाणे तुम्ही घर बांधत असतात त्याप्रमाणे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होत असतात. अगोदर 15,000, नंतर 17,000, नंतर 40,000 अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होत असतात. तर आता एक महत्त्वपूर्ण अपडेट देखील तुम्हाला देऊ इच्छितो. सर्वात अगोदर 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. लाडकी बहीण योजनेचा जर लाभ पाहिजे असेल तर या 3 बँकांना सर्वात अगोदर पैसे जे ते मिळणार आहे. पहिली बँक तर सर्वांना माहिती आहे, SBI आपली स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे काय मित्रांनो, तर सरकारी बँक आहे आणि पैसे पाठवले की कुठल्याही प्रकारचे कट होत नाहीत किंवा मध्ये अडकत नाहीत. डायरेक्ट पैसे जे आहेत ते कस्टमरच्या खात्यावर जमा होत असतात. याच्यानंतर दुसरी सर्वांची आवडती व महत्त्वपूर्ण बँक ठरणार आहे ती म्हणजे काय तर बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जर तुमचे खाते असेल तर तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो सर्वात अगोदर मिळणार आहे. कारण की ती सुद्धा एक सरकारी बँक आहे मित्रांनो. आणि त्या बँकेत देखील जर तुमचे खाते असेल तर तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर जमा झालेले असतीलही. आणि याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे काय तर मित्रांनो, तिसरी सर्वात महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे आपली सर्वांची आवडती इंडिया पोस्ट पेमेंट बँक. जर पोस्टाच्या बँकेत खाते असेल तर त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला सर्वात अगोदर जो आहे तो मिळून जाणार आहे. कारण की पोस्टाच्या बँकेत खाते असेल तर असेल आणि सोबतच जर तुमची KYC पूर्ण असेल तर तुम्हाला याचा फायदा जो आहे तो नक्कीच होणार आहे. कारण की KYC जर पूर्ण असेल तरच बहिणींना पैसे जे ते मिळत असतात. त्यामुळे आज तुमची बँकेत जाऊन KYC पूर्ण नसेल तर पूर्ण करून घ्या. तर या 3 बँकेची नावे आपण पाहिलेलीच आहेत. SBI असेल, महाराष्ट्र ग्रामीण असेल आणि पोस्ट पेमेंट बँक असेल. तर या 3 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते वितरण सुरू होणार आहे. चला तर आता अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत ही गॅसची सबसिडी आतापर्यंत तुम्हाला का मिळालेली नाही व यासाठी पात्रता व अटी कोणत्या तुमच्या कमी पडल्या ते आपण पाहूया. पहिली पात्रता अट तुमची कमी पडलेली असू शकते ते म्हणजे तुमच्या नाव उज्ज्वला गॅसचे कनेक्शनच नाही किंवा तुमच्या घरात गॅस तर उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे परंतु तो इतर कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर
गॅस ट्रान्सफर करायचा आहे तुमच्या नावावर आणि तुमच्या नावावर हा गॅस ट्रान्सफर झाला की तुम्हाला सबसिडी जी आहे ती पडून जाणार आहे, ती म्हणजे 2490 रुपये सबसिडी जी तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण पात्रता व अट अशी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर सोबतच अन्नपूर्णा योजनेचाही लाभ पाहिजे असेल तर त्यासाठी तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे हे सुद्धा आता आवश्यक झालेलं आहे. व गॅस जो आहे तो भरताना तुम्ही घरी बुकिंग करून जो आहे तो गॅस भरायचा आहे. बुकिंग करून गॅस भरला की त्याचे फायदे जे आहेत ते नक्कीच तुम्हाला होत असतात. आणि त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अट यांनी ती देखील ठेवलेली होती, ती म्हणजे तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ कमीत कमी 2 हप्ते जे ते मिळालेले असायला पाहिजे. 2 हप्ते मिळाले असतील तर अन्नपूर्णा योजना तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. आता महत्त्वपूर्ण म्हणजे बहिणींना एकूण लाभ जो आहे तो किती मिळणार, तर हे पहा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आतापर्यंत बहिणींना एकूण लाभ जो तो किती मिळालेला आहे किंवा इथून पुढेही मिळणार आहे, तो म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचे हप्ता वाढ तर ऑलरेडी झालेलीच आहे, ती म्हणजे 10वा हप्ता 2100 रुपये बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे अन्नपूर्णा योजना, तिचे 2490 रुपये म्हणजे थोडक्यात 2,500 रुपये बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्याच्यानंतर 2 लाख रुपये ते म्हणजे घरकुल योजनेचे मित्रांनो. घरकुल योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर थोडंफार झटा अर्ज करा आणि घरकुल जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळून जात असेल. तर प्रत्येक वर्षी नवीन घरकुले जे आहेत ते येत असतात आणि यावेळेस तर लाडक्या बहिणीसाठी 20 लाख घरकुलं ऑलरेडी मंजूर झालेले सुद्धा आहेतच. आणि या कारणास्तव आता तुम्हाला अशा पद्धतीने लाभ जातो, प्रचंड मोठे लाभ तुम्हाला मिळत राहणार आहेतच. आता काही बहिणी विचारते, सर आम्हाला 2100 मिळणार का, किंवा आम्ही लाडकी बहीण योजनेमधून बाहेर तर निघणार नाहीत ना, तर हे पहा लाडकी बहीण योजनेतून आता फक्त त्याच महिला बाहेर निघणार आहेत ज्या बहिणींनी खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील, डुप्लिकेट डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि सोबतच ज्या डबल योजनेचा लाभ जे आहेत आतापर्यंत घेत आलेले आहेत किंवा याच्या अगोदरही घेतलेला आहेत, तर अशाच बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. अन्यथा मग इतर आपल्या सर्व बहिणी असतील तर त्या सर्व बहिणी पात्रच ठरणार आहेत, त्यामधील कुठल्याही बहिणीला बाहेर काढण्यात येणार नाही व सर्व योजना सुरळीत चालू राहणार आहे. आता उशीर नाही मित्रांनो, आता फक्त पैसे वाटप असे प्रकारचे तातडीचे व करंट आदेश मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. त्याला फक्त आजचा दिवसच तुम्हाला थोडंसं फार वाट पाहावी लागेल किंवा उद्यापासून तुमच्या खात्यावर किंवा आजपासूनच म्हणलं तरी तुमच्या खात्यावर आपण ज्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. आणि 2 महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला बहिणींना हप्ता जर पाहिजे असेल तर 2 महत्त्वाचे व मोठे कागदपत्र बहिणींना अपलोड करणे गरजेचे आहे. ते म्हणजे काय, तर ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला, जो की आत्ता नाही, EKYC करायच्या वेळेस जेव्हा बहिणीचे EKYC सुरू होणार वरूनच योजनेची त्या दिवशी पासून तुम्हाला उत्पन्न दाखला असेल किंवा मग इतर डॉक्युमेंट असतील तुम्हाला परत एकदा अपलोड करावे लागणार आहेत. आणि एक सर्वात आनंदाची अपडेट देखील मला ही वाटते, म्हणजे बहिणींना आता पैसे वाटप करण्यास सुरुवात तर होणारच आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता उशीर मात्र अजिबात होऊन देणार नाहीत व उशीर तर अजिबात होणार नाहीच मित्रांनो. सोबतच तुम्हाला लाभ जो 5 मोठे गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. ते गिफ्ट तुम्हाला मी पाहिले असतीलही आणि ते गिफ्ट मिळाल्याच्या नंतर बहिणी खुश नक्कीच होणार आहेत, कारण की सिलाई मशीन आहे, त्यामध्ये अन्नपूर्णा योजनेची मशीन आहे आणि आता भांडी संच सुद्धा बहिणींना लवकरच मिळून जाणार आहे. तो भांडी संच कोणत्या महिलांना मिळणार, तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशाच बहिणींना भांडी संच सुद्धा मिळणार आहे. 30 प्रकारचे भांडी संच मिळणार आहे. तो देखील तुम्ही लवकरच त्याचा लाभ घेऊ शकता. आणि आताची सर्वात मोठी देखील ब्रेकिंग न्यूज देखील आपण म्हणू शकतो, ती म्हणजे काय मित्रांनो, तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. लवकरच महाराष्ट्र शासन जे आहे ते नवीन योजना, हो मित्रांनो, नवीन योजना जी आहे ती लॉन्च करत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना 2.0. हो मित्रांनो, लाडकी बहीण योजना 2.0 म्हणजे काय, तर आता लाडकी बहीण योजना महिलांना पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहेत. ज्या बहिणी आतापर्यंत वगळण्यात आल्या होत्या, ज्या बहिणी राहिलेल्या होत्या, तर त्या बहिणींना त्यांच्या त्रुटी दूर करून किंवा ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे जे आहेत ते पडत नव्हते, तर अशा बहिणींना पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या 1 वर्ष पूर्ण होत आहे लाडकी बहीण योजनेला आता. आणि हे 1 वर्ष पूर्ण होता क्षणी आता बहिणीसाठी नवीन अर्ज जे आहे ते सुरू होणार आहेत. आता हे नवीन अर्ज करताना तुम्ही संपूर्ण काळजी घ्यायची आहे. सर्व गोष्टी आता व्यवस्थितरित्या अपलोड करायचं आहे. जर आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नसतील किंवा काही अडचणी आल्या असतील, तुमचे पैसे दुसरीकडे गेले असतील, परंतु इथून पुढचा लाभ जो आहे तो तुम्हाला जर पाहिजे असेल तर लाडकी बहीण योजना 2.0 मध्ये तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. आणि लाडकी बहीण योजना 2.0 मध्ये अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला मग इथून पुढचा लाभ मिळणार आहे. इथून मागचे पैसे मिळणार नाहीत मित्रांनो, ठीक आहे, परंतु इथून पुढचा लाभ जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. आणि सोबत आता
दुसरी जबरदस्त अपडेट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे तो आता कमी नाही मित्रांनो, आता 2100 रुपयेच डायरेक्ट जमा होणार आहे. तो म्हणजे 2100 रुपये तुमच्या खात्यावर आता 10वा हप्ता मित्रांनो जमा होणार आहे. सर्वात अगोदर आणि सर्वात मोलाची अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो येत असतो आणि तुम्हाला व्हिडिओ आपल्या आवडतही असतात, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करत असतात. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर 10वा हप्ता कधीपासून वाटप सुरू होणार ते तर आपण व्हिडिओच्या मध्ये सांगितलेलंच आहे. त्यामुळे जास्त तुम्हाला अडचण येणार नाही किंवा जास्त वाट पाहण्याची गरज जी आहे ती अजिबात पडणार नाही आणि पैसे जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे असतील किंवा इतर दुसरे माध्यम असतील तर अशा पद्धतीने प्रत्येक माध्यमाद्वारे पैसे जे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर होत असतात. दर दिवशी 25 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. कारण की विषय काय झालेला आहे, DBT माध्यम एवढे स्ट्रॉंग झालेले आहे की आता 25 लाख प्रतिदिवस लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या खात्यावर पैसे जे ते ट्रान्सफर केले जात आहेत. आणि यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल तर हे पहा, जे अगोदर मोठे जिल्हे आहेत, जास्त लोकसंख्येने जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे जे ते वाटप होणार. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये कमी लोकसंख्या आहे किंवा कमी पब्लिक आहे त्या जिल्ह्यामध्ये थोडेसे उशिरा पैसे वाटप होणार. कारण की काय होतं, अगोदर लहान जिल्ह्यामध्ये वाटले की मोठ्या जिल्ह्यामध्ये अडचणी येतात, सर्व्हर डाऊन असते, त्यामुळे सर्वात अगोदर मोठ्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. याच्यानंतर म्हणजे लहान सहान जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांमध्ये नंतर पैसे वाटप केले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने दर दिवशी स्टेप बाय स्टेप पैसे जे ते वाटप होणार आहेत. व 52 लाख महिला कोणत्या बाहेर निघणार ते आपण पाहूया. तर 52 लाख अशा महिला बाहेर निघणार आहेत ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेत आहेत परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करून लाभ घेतलेला आहे किंवा डबल योजनेचा लाभ घेत आहेत किंवा दोन अधिक योजनेचा लाभ घेत आहेत. तर अशा बहिणींना 52 लाख बहिणींना योजनेतून बाहेर जावं लागणार आहे. परंतु मित्रांनो काळजी करू नका, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता जास्त महिला बाहेर जर जाणार नाही. जर तुम्ही ओरिजिनल असाल, तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असतील आणि मी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. डायरेक्ट पैसे जे आहेत ते तुमच्या DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. व यामध्ये सर्वात जबरदस्त अपडेट आपण या यूट्यूबवर देत असतो. आतापर्यंत आपलं रेकॉर्ड आहे मित्रांनो, जशी लाडकी बहीण योजना पूर्ण झालेली आहे तेव्हापासून आपण कंटिन्युअसली तुम्हाला प्रत्येक एक अपडेट दिलेले आहे. ते अपडेट छोटे असो मोठी असो किंवा बहिणी अपात्र होण्याचे काही संदेश असो किंवा हप्ता पडण्याची तारीख असो, हप्ता पडण्याची वेळ असो, हप्ता पडण्याचा दिनांक असो, प्रत्येक छोटी आणि मोठ्यात मोठी अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे. त्यामुळे चॅनल नवीन असाल ना, चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं मात्र अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे मित्रांनो. आजपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने आपले चॅनल सपोर्ट करत राहा. संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेविषयी दर दिवशी जाणून घेत राहत जा आणि अशा पद्धतीने नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी खाली दिसत आहे मित्रांनो, सबस्क्राईब बटन लगेच दाबून टाका. कुठल्या प्रकारचा विचार करू नका, अतिशय फ्रीमध्ये आहे, कुठल्या प्रकारचे पैसे आपण घेत नाहीत. लाडकी बहिणींना फ्रीमध्ये अपडेट आपण कंटिन्युअसली देत असतो आणि त्याबद्दल काय फक्त तर तुम्हाला फक्त एक व्हिडिओला लाईक करायचं असतं मित्रांनो, जास्त तुम्हाला काहीच करायचं नसतं. त्यामुळे सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण करा व अटी ज्या आहेत त्या पूर्ण असतील तुमच्या तर नो प्रॉब्लेम. तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये म्हणजेच 10वा हप्ता तुमच्या खात्यावर देखील लवकरच जमा होत आहे आणि याबद्दल सर्व बहिणींना अतिशय मनापासून शुभेच्छा. 10व्या हप्त्याची चांगली खरेदी करा तुम्ही, तुमच्यासाठी हे पैसे वापरा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत राहा, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती मिस होणार नाही, संपूर्ण माहिती मिळत राहील. धन्यवाद.